आपल्या भारतीय संविधानाशी निगडीत हे 3 शब्द तुम्ही नक्की ऐकले असणार. पार्ट्स, आर्टिकल्स आणि शेड्यूल्स. पार्ट्स म्हणजे भाग, आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेद आणि शेड्यूल्स म्हणजे परिशिष्ट. पण हे 3 नेमके असतात काय आणि एकमेकांपासून भिन्न कसे असतात माहिती आहे? खूप सोपं आहे. कल्पना करा, आपला भारत देश एक शाळा आहे आणि त्या शाळेचं नाव आहे भारतीय संविधान शाळा. आता शाळा म्हणलं तर नियम येणारच. पण समजा या शाळेने आपले नियम क्रमांक 1 ते 100 नुसार जाहीर करायचं ठरवलं. त्यामध्ये नियम क्रमांक 1 आला शिक्षकांसाठी, नियम क्रमांक 2 मध्ये शिपाई, नियम क्रमांक 3 मध्ये विद्यार्थी आणि पुन्हा नियम क्रमांक 4 शिक्षकांच्या वेतनासंदर्भात. नियम क्रमांक 1 ते 100 मध्ये शिक्षकांना त्यांच्याशी निगडीत कोणत्या तरतुदी आहेत हे नेहमी बघायला खूप वेळ जाईल. म्हणून ही शाळा काय ठरवते, या शाळेशी निगडीत जे घटक असतील त्या घटकांना वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे विभाग बनवायचे. अशा प्रकारे ही शाळा शाळेशी निगडीत घटकांना 25 विभागामध्ये डिवाइड करते. त्यामध्ये विभाग क्रमांक 1 मध्ये येतो शाळेची इमारत, विभाग क्रमांक 2 मध्ये येतं विद्यार्थी प्रवेश आणि विभाग क्रमांक 3 मध्ये येतात विद्यार्थ्यांचे हक्क. आता नुसते विभाग बनवले म्हणजे काम झालं असं तर नसतं. विभाग आले तर त्यामध्ये त्या विभागाला त्यांचं कार्य, त्यांचे नियम, त्यांच्याशी निगडीत तरतुदी या घटकांचा समावेश तर करावाच लागणार. आता या पार्ट्समध्ये या ज्या छोट्या तरतुदी केलेल्या असतात जसं की कार्य, नियम, त्याला म्हणतात आर्टिकल्स. मग समजा भाग 1 आहे शाळेची इमारत, तर शाळेच्या इमारती संदर्भात त्याचं नाव, त्याचं क्षेत्रफळ, बांधकाम या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आर्टिकल्स मध्ये डिवाइड केलेल्या असणार. मग भाग 1 मध्ये समजा 1 ते 4 हे झाले शाळेचे अनुच्छेद. भाग 2 मध्ये जो आहे विद्यार्थी प्रवेश, त्यामध्ये प्रवेश कोणाला द्यायचा, त्याची मर्यादा काय असणार, प्रवेश कोणाला नाकारायचा, हे सगळे नियम म्हणजे झाले त्या भाग 2 ला स्पष्ट करणारे आर्टिकल्स. आणि शेड्यूल म्हणजे काय, समजा ही शाळा, या शाळेत कोणत्या भाषा शिकवल्या जातील या संदर्भात माहिती जर पाठ 17 मध्ये देत असेल, त्या संदर्भात तशी तरतूद पाठ 17 मध्ये असेल, तर त्या भाषा नेमक्या कोणत्या असतील. इंग्रजी, हिंदी, उर्दू, मल्याळी, मराठी या सगळ्या भाषांचा तक्ता, या सगळ्या भाषांची एक कॉमन लिस्ट तुम्हाला शेड्यूल मध्ये मिळणार. तर हीच गोष्ट जर आपल्या संविधानाला लागू केली तर आपल्या भारतीय संविधानात आहेत 25 भाग, 448 आर्टिकल, परिशिष्ट. आता संविधान दिनाच्या फक्त एकमेकांना शुभेच्छा नाही द्यायच्या बरं का, तर या गोष्टी समजावून सुद्धा समोरच्याला सांगायच्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.